श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलीये. मग उपवास कधी सोडायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती. नमस्कार. यंदा 2026 मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थीच्या तारखेबाबत एक विशेष योग पाहायला मिळणार आहे. दरवर्षी हरतालिकेनंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र यंदा तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही 14 सप्टेंबर 2026 दिवशी येत आहेत. यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा. आधी हरतालिकेची पूजा करायची की गणपतीची स्थापना, आणि गणपतीची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा का? चला तर मग या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया की यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी का आल्या आहेत. हरतालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी ही चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदा तिथीच्या गणनेमुळे या दोन्ही तिथींचा कालावधी 14 सप्टेंबरच्या आसपास येत असल्याने दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत. म्हणजेच यंदा एका बाजूला माता पार्वती आणि भगवान शंकरांची पूजा, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्वागत असे दुहेरी उत्सव पाहायला मिळणार आहेत. आता जाणून घेऊया हरतालिका व्रताचे महत्त्व. हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शंकरांना समर्पित असलेले महत्त्वाचे व्रत मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा या इच्छेने हरतालिकेचे व्रत करतात. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. माता पार्वतींच्या या तपश्चर्येचे स्मरण म्हणून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी महिला शिव पार्वतीची पूजा करून दिवसभर उपवास करतात. काही महिला हा उपवास निर्जला म्हणजेच अन्न आणि पाण्याशिवाय करतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा. सामान्यतः हरतालिकेचा उपवास एक दिवस केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची परंपरा आहे. यंदा मात्र 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्यामुळे अनेक महिलांना उपवासाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबर 2026 रोजी हरतालिकेचा उपवास सुरू करून 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी पूजा आणि उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. म्हणजे 14 सप्टेंबर रोजी हरतालिकेची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी सकाळी गणपतीची आरती आणि घराची पूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या परंपरेनुसार उपवास सोडायचा. आता प्रश्न येतो, 14 सप्टेंबरला गणपतीची स्थापना कशी करायची. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्यामुळे सकाळी प्रथम हरतालिकेची पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी सांगितली जाते. हरतालिका पूजेची विधी पूर्ण केल्यानंतर आणि पूजेचे साहित्य, वाळूच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर गणपतीची स्थापना करण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते. त्यानंतर गणेश चतुर्थी स्थापना करून प्रतिष्ठा, पूजा आणि आरती केली जाते. अशा प्रकारे यंदा एकाच दिवशी शिव पार्वतीची आराधना आणि गणरायांचे स्वागत करण्याचा योग भक्तांना मिळणार आहे. आता जाणून घेऊया यंदाच्या हरतालिका पूजेची तिथी आणि शुभ मुहूर्त. दिलेल्या पंचांगानुसार माहितीनुसार तृतीय तिथीच्या सुरुवातीला 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 होणार आहे आणि तृतीया तिथी समाप्त होणार आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06 14 सप्टेंबर रोजी हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 6:26 पासून ते 7:06 पर्यंत असल्याचे या माहितीत सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे यावेळेस हरतालिकेची पूजा करण्याचे नियोजन करता येईल. मात्र महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हरतालिकेचा उपवास विशेषतः निर्जला उपवास कठीण मानला जातो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आजारपण असल्यास, नियमित औषधे सुरुवात असल्यास, गर्भावस्था असल्यास किंवा इतर आरोग्याच्या समस्या असल्यास कठोर निर्जला उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. धार्मिक श्रद्धा महत्त्वाची असली तरी आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
तर भक्तांनो, यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थीचा एकाच दिवशी येणार आहेत. सकाळी हरतालिकेची पूजा करून व्रताची सुरुवात करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा अर्चना करायची आणि हरतालिकेचा उपवास 15 सप्टेंबर रोजी सकाळी घराची पूजा, गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला कुटुंबाच्या परंपरेनुसार सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. तुमच्या घरातील परंपरा किंवा स्थानिक पंचांगानुसार विधी आणि पारणाची वेळ वेगळी असू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना आपल्या गुरूंची किंवा स्थानिक पंचांगाचा सल्ला घेणे उत्तम. तर यंदाचा या विशेष योगासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सण उत्सवांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.